रामकृष्ण हरी मंडळी. तर आजचा व्हिडिओ बनायचं खास कारण असं की तुम्हा सर्वजणांना ज्ञात आहे, आपला जो महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र संतांची भूमी, संतांच्याच पदस्पर्शाने पावित्र्य झालेला आपला हा महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये खूप मोठी संत परंपरा आहे. पण माझ्या मते जर एका संताचं नामोल्लेख जर इथे घेतला नाही तर मला वाटत नाही की आपला ही जी संत परंपरा ही पूर्णच पडते. असे थोर संत म्हणजे शेख मोहम्मद महाराज. शेख मोहम्मद महाराजांचं नाव तुम्ही याच्या अगोदर सुद्धा ऐकलं असेल. संत शेख मोहम्मद महाराज हे त्यांचा धर्म जरी मुस्लिम असला तरी त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत विठ्ठल भक्ती केलेली, विठ्ठलाचा जयघोष त्यांनी केलेला आहे. समाजामध्ये एकोलपा जपण्यासाठी, मैत्रीचा भाव जपण्यासाठी, हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहण्यासाठी त्यांनी त्यांचं खूप मोठं योगदान या समाजासाठी दिलेलं आहे. जो समाज अंधश्रद्धेमध्ये किचपट पडला होता तो समाज सुशिक्षित करण्याचं काम संत शेख मोहम्मद महाराजांनी केलेलं आहे. संत शेख मोहम्मद महाराजांचं कार्य खूप मोठं आहे, त्यांचं लिखाणही खूप मोठं आहे. पण मला एका गोष्टीची खंत आहे की त्यांचं विचार आणि लिखाण हे समाजापर्यंत आणखी सुद्धा म्हणावं असे पोहोचलेले नाही. समाजातल्या काही कंटकांनी ते विचार आणि त्यांचं लिखाण दाबण्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला, पण ते शक्य झालंय असं मला तरी वाटत नाही. एका गोष्टीची खूप दिवसापासून खंत होती. मी राहतोय आष्टी तालुक्यात, वहिरा हे गावसुद्धा येतं आष्टी तालुक्यात, तरीसुद्धा एवढ्या थोर संतांचं मला कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती की आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या मातीमध्ये असे एवढे मोठे थोर संत आणि विचारवंत होऊन गेले. ज्यावेळेस आमचे गुरुवरील, ज्यांना की मी माझ्या गुरुस्थानी ठेवतो असे आटोळे बाबा, त्यांच्या संपर्कात आल्यानंतर मला शेख मोहम्मद महाराजांविषयी माहिती कळली. त्यांनी लिहिलेलं चरित्र वाचल्यानंतर मला त्यांचा अधिकार काय होता, त्यांचं कर्तृत्व केवढं मोठं होतं ही गोष्ट लक्षात आली. त्यानंतर मग आम्ही ठरवलं की शेख मोहम्मद महाराजांचा प्रचार आणि प्रसार जेवढा करता येईल तेवढा केला पाहिजे. पण आम्ही विचारात होतो की बाबा प्रचार प्रसार करायचा, संत शेख मोहम्मद महाराजांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचायचे. संत शेख मोहम्मद महाराजांचं हे जे लिखाण आहे ते शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला न्यायचे. पण ते न्यायचं कसं? ज्यावेळेस आम्ही आमचे गुरुवर्य आटोळे बाबा यांच्यासोबत चर्चा करत होतो त्यावेळेस आम्हाला एक मार्ग सापडला. तो मार्ग असा होता की सोशल मीडियाचा उपयोग आत्ताच्या काळात जेवढा वाईट प्रमाणात होतो, जेवढे हे लोक आहेत ते सोशल मीडिया जेवढा वाईट वापरत आहेत त्याच्यापेक्षा कित्येक पटीने सोशल मीडिया हे आपण चांगला वापर त्याचा करू शकतो. हा विचार आमच्या मनात आला. मग काय केलं पाहिजे? तर आम्ही एक कल्पना काढली आणि आम्ही कल्पना अशी होती आमची की आम्ही एक यूट्यूब चॅनल केले, विचार शेख मोहम्मद होते. विचार शेख मोहम्मदच्या यूट्यूबमध्ये आम्ही शेख मोहम्मद महाराजांचं चरित्र, शेख मोहम्मद महाराज कोण होते, त्यांनी समाजासाठी काय केलं, त्यांचं लिखाण काय, त्यांचं चरित्र काय होतं आणि त्यांनी या समाजासाठी उपदेश काय दिला, हा उपदेश समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या यूट्यूब चॅनलच्या सहाय्याने तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार. चला सगळेजण एकत्र येऊया आणि शेख मोहम्मद महाराजांच्या परिवारासोबत जुळूया. तोपर्यंत रामकृष्ण.